नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एवनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक ऑफ डिस्कशन आहे तो आहे G20 राष्ट्रगट म्हणजे काय. आता बेसिकली बघा की G20 ची जी परिषद आहे किंवा जे आता मीटिंग्स आहे त्या मीटिंग सतत आता भारतामध्ये चालू आहे. म्हणजे या वर्षीचं G20चं जे अध्यक्षपद आहे ते भारत भूषवतोय. तर अशा परिस्थितीत G20 राष्ट्रगट काय आहे, कशा प्रकारे याचं ऑपरेशन चालतं, ठीक आहे, इव्हन अध्यक्षपद सुद्धा कशा प्रकारे दिलं जातं, या इत्थंभूत सर्व बाबतीबद्दल G20च्या इथं आपण डिस्कशन आज करणार आहोत. तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम हे बघा की G20 म्हणजे काय. G20 म्हणजे ग्रुप ऑफ 20, म्हणजे जगातल्या 20 सर्वात शक्तिशाली देशांचा एक समूह. म्हणूनच आपण काय म्हणू शकतो की G20ला आपण तिथं म्हणू शकतो. ठीक आहे, G20 म्हणजे ग्रुप ऑफ 20. हा जगातील प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांचा राष्ट्रगट आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये विकसित कंट्री सुद्धा आहे आणि विकसनशील ज्याला डेव्हलपिंग कंट्री सुद्धा म्हणतो ते सुद्धा याचा पार्ट आहेत. त्यानंतर 1999 साली राष्ट्रगटाची स्थापना करण्यात आली. बेसिकली ही जी स्थापना आहे ही आशियाई आर्थिक संकट जे 1997 ते 1999च्या दरम्यान उद्भवलं होतं आशियामध्ये, त्याच्यानंतर याची स्थापना करण्यात आली. G20 मध्ये एकंदरीत 19 देशांचा सहभाग आहे. 19 देश आणि युरोपियन युनियन यांना मिळून G20 समूह बनतो. 19 देशांचा आणि युरोपियन युनियनचा अनौपचारिक गट आहे. म्हणजे हा कोणता आहे, इनफॉर्मल ग्रुपिंग आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणती ग्रुपिंग आहे, इनफॉर्मल ग्रुपिंग आहे, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेचे प्रतिनिधी देखील आहेत. ठीक आहे, G20 सदस्यांमध्ये जगातील सर्वात मोठ्या प्रगत आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचे मिश्रण आहे. ठीक आहे, आता G20चं अस्तित्व कसं आलं, इथं मी तुम्हाला सांगितलं की G20 ची स्थापना आहे ती आपण कधी झाली आहे, 1999 मध्ये झाली आहे. तर त्यामध्ये प्रामुख्याने 1997 ते 99च्या दरम्यान आशियाई आर्थिक संकट उद्भवलं होतं. बेसिकली हे बॅलन्स ऑफ पेमेंट, ज्याला आपण BOP क्रायसिस सुद्धा म्हणतो, ठीक आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिसमुळे इथं उद्भवलं होतं. याची सुरुवात थायलंड पासून सुरू झाली होती. हा एक मंत्रीस्तरीय मंच होता जो G7 ने विकसित आणि विकसनशील दोन्ही अर्थव्यवस्थांना आमंत्रित केल्यानंतर उदयास आला. आता बेसिकली जर बघितलं तर याच्या आधी म्हणजे 1997 ते 99 दरम्यान जे आशियाई आर्थिक संकट आलं, याच्या आधी G7 नावाचा एक समूह होता. तो G7 हा जो समूह होता हा विकसित देशांचा समूह होता. याचंच एक विस्तारित रूप म्हणून G20चा उदय झाला. तर हा जो उदय झाला हा प्रामुख्याने जे आर्थिक संकटात पूर्ण जग जिथं जात होतं, तर आर्थिक संकटापासून वाचवण्यासाठी या G20 समूहाचा उदय झाला असं आपण इथं म्हणू शकतो. सुरुवातीला केवळ या देशांचे अर्थमंत्री आणि तिथल्या केंद्रीय बँकांचे गव्हर्नर एकत्र येऊन आर्थिक प्रश्नांवर चर्चा करायचे. म्हणजे सुरुवातीचा जेव्हा याची स्थापना झाली होती त्या स्थापनेच्या नंतर तर जे काही G20 20 देश होते त्यांचे अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जसं जे प्रमुख बँक होता त्यांचे गव्हर्नर तिथं काय करायचे, विचार विनिमय करायचे, जे आपलं कोऑपरेट करायचे फायनान्शियल मॅटर्सला घेऊन. ठीक आहे, त्यानंतर काय झालं, त्यानंतर 2008च्या आर्थिक संकटादरम्यान जगाला सर्वोच्च राजकीय पातळीवर नवीन सहमती निर्माण करण्याची गरज भासू लागली. जे बेसिकली काय झालं की जेव्हा याची स्थापना झाली होती तेव्हा याचा पर्पज काय होता, एक फायनान्शियल मॅटर्स पुरता. ठीक आहे, तेव्हा त्याचं एक लिमिटेड त्याचं एक स्कोप ठेवण्यात आलं होतं. पण 2008 साली जेव्हा परत रिसेशन मुळे संपूर्ण जग हे रिसेशनच्या वेख्या जेव्हा आलं तेव्हा परत विचार करण्यात आला की आता फक्त आर्थिक किंवा त्या बाबींवर आपण लिमिटेड न राहता आपल्याला काय करावं लागेल की लीडर लेवलवर एक फोरम तिथं आयोजित करावं लागेल की जिथं जे 20 देश आहेत त्या 20 देशांचे जे प्रमुख आहेत ते येऊन तिथं चर्चा करतील. 2008च्या आर्थिक संकटानंतर या देशांचे राष्ट्रप्रमुख दर वर्षातून एकदा G20 लीडर समिट म्हणजे राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेत सहभागी होतात. आता मागच्या वर्षीचे जे अध्यक्षपद आहे ते इंडोनेशियानं भूषवलं होतं. तर इंडोनेशियामध्ये G20 लीडर समिट झालं होतं. तेव्हा आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी सुद्धा तिथं काय गेले होते, त्यांनी गेले होते. तर आता या वर्षीचं जे अध्यक्षपद आहे ते भारताला आहे आणि पुढच्या वर्षीचे अध्यक्षपद आहे ते ब्राझीलला आहे. ठीक आहे, या शिखर परिषदेच्या तयारीसाठी G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर म्हणजे RBIचे जे गव्हर्नर आहे भारताचे वर्षातून दोनदा स्वतःहून भेटत राहतात. म्हणजे वर्षातून दोनदा त्यांची मीटिंग होते. त्यामध्ये ज्या काही चर्चा करायची आहे रिलेटेड टू द फायनान्शियल मॅटर ते चर्चा केली जाते. ठीक आहे, आता एकंदरीत बघा G20 मध्ये कोणते कोणते सदस्य आहेत तुमच्या स्क्रीनवर तिथे लिस्ट आलेली असेल. त्यामध्ये प्रामुख्याने लक्षात ठेवा की भारत सुद्धा काय आहे G20चा सदस्य आहे. म्हणून सध्याचं जे अध्यक्षपद आहे ते कोण भूषवतोय, भारत भूषवतोय. ठीक आहे, त्यानंतर भारत, चीन झाला, तर जापान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया या सगळ्या कंट्री काय आहे, एकंदरीत 20 कंट्री म्हणजे 19 कंट्री आणि एक युरोपियन युनियन यांचा फॉर्मेशनलाच आपण काय म्हणतो G20 म्हणतो. त्याशिवाय संयुक्त राष्ट्रे, जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे वर्ल्ड बँक अशा आंतरराष्ट्रीय संघटनाचे प्रमुख तसंच काही देश पाहुणे म्हणून शिखर परिषदेत सहभागी होतात. ठीक आहे, त्यानंतर G20 राष्ट्रगट महत्वाचा काय आहे, म्हणजे याचे महत्व काय. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की G20 मध्ये जेवढी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या जगाच्या 60% आहे. किती आहे, 60% लोकसंख्या आहे. दुसरं, एकूण जेवढा जगाचा GDP आहे त्या GDPच्या 85% GDP फक्त हे 20 राष्ट्र
काय करतात, प्रोड्यूस करतात. तिसरं, जागतिक व्यापारातील 75% अधिक व्यापार G20 राष्ट्रांमध्ये एकवटला आहे. म्हणजे तुम्ही एकंदरीत या 3 फॅक्ट्स पासून एकंदरीत एक अनुमान लावू शकता विद्यार्थी मित्रांनो, की हा जो समूह आहे G20चा हा फार महत्वपूर्ण आहे. कारण जवळपास लोकसंख्या किती, जगाची 60% लोकसंख्या या देशांमध्ये राहते. त्यानंतर जीडीपी, पूर्ण जगाच्या जीडीपीच्या 85% जीडीपी या 20 राष्ट्रांतून प्रोड्यूस होतो. आणि एकंदरीत जो व्यापार आहे तो व्यापार या 20 राष्ट्रांमध्ये 75% जगाचा व्यापार या 20 राष्ट्रांमध्ये एकवटला आहे. तर याचं महत्व खूप मोठं आहे. साहजिकच या राष्ट्रगटाचं काम अतिशय महत्वाचं ठरतं. G20लाच आपण काय म्हणतो, G7चा विस्तारित रूप म्हणतो. G7 या औद्योगिक देशांच्या राष्ट्रगटाचं विस्तारित रूप मानलं जातं. यामध्ये विकसनशील आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना सामावून घेऊन जगाच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता देणं हा या गटाचा उद्देश आहे. ठीक आहे, म्हणजे आता आपण महत्व बघितलं G20चं. त्यानंतर आपण बघूया की G20 कार्य कसं करते. ठीक आहे, आता कार्य कसं करतं म्हणजे काय, की याचं मुख्यालय किंवा सचिवालय अस्तित्वात नाहीये. म्हणजे जसं आपण म्हटलं युनायटेड नेशन आहे, युनायटेड नेशनचं सचिवालय किंवा मुख्यालय कुठे आहे, तर न्यूयॉर्कला आहे. तशा प्रकारचं G20चं मुख्यालय किंवा सचिवालय कुठंच नाहीये. ठीक आहे, G20 अध्यक्षपद एका वर्षासाठी G20 अजेंडा चालवते आणि शिखर परिषदेचे आयोजन करते. सध्या आता काय, सध्या भारत आता अध्यक्ष आहे, तर भारत काय करेल, भारत अजेंडा डिसाईड करेल आणि शिखर परिषदेचं आयोजन सुद्धा कोण करेल, भारत करेल. G20चे कार्य 2 ट्रॅकमध्ये विभागले गेले आहे. ठीक आहे, एक आपण फायनान्स ट्रॅक म्हणतो आणि दुसऱ्याला आपण शेरपा ट्रॅक म्हणतो. आता हा फायनान्स ट्रॅकमध्ये काय असतं, की जे 20 देश आहेत त्या 20 देशाचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेचे जे गव्हर्नर आहे यांची काय होते, यांची मीटिंग होते. ती जी मीटिंग होती ती फायनान्स ट्रॅकच्या अंतर्गत होती. आणि शेरपा काय करतो, शेरपा म्हणजे एक प्रकारचा गायडन्स असतो. म्हणजे बेसिकली प्रत्येक राष्ट्राकडून एक जे अधिकारी आहे तो अधिकारी काय करतो, त्या राष्ट्राची नीती काय असली पाहिजे त्याचं डिस्कशन तिथं केलं जातं. आता फायनान्स ट्रॅकमध्ये G20चे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर आणि त्यांचे डेप्युटी यांच्या सर्व बैठकांचा समावेश आहे. वर्षभरात अनेक वेळा भेटून ते आर्थिक आणि आर्थिक समस्या, आर्थिक नियम इत्यादींवर लक्ष केंद्रित करतात. ठीक आहे, त्यानंतर शेरपा ट्रॅक जो असतो त्यामध्ये राजकीय सहभाग, भ्रष्टाचार विरोधी, विकास, ऊर्जा इत्यादी व्यापक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं जातं. प्रत्येक G20 देशाचे प्रतिनिधित्व त्याचे शेर्पा करतात. म्हणजे बेसिकली काय, की जे आपले अधिकारी असतात, उच्च पदस्थ अधिकारी असतात किंवा एखादा फॉरेन ऑफिसर असतो, त्याला काय बनवलं जातं, त्या स्पेसिफिक देशाकडून शेर्पा बनवला जातो आणि तो काय करतो, पूर्ण प्लॅनिंग वगैरे जे काही डिस्कशन होईल ते डिस्कशन तो करतो. तो त्यांच्या संबंधित देशाच्या नेत्याच्या वतीने योजना आखतो, मार्गदर्शन करतो आणि अंमलबजावणी देखील करतो. ठीक आहे, त्यानंतर G20चे कायमस्वरूपी सचिवालय किंवा मुख्यालय नाही. मी जसं तुम्हाला सांगितलं की याचं सचिवालय किंवा मुख्यालय कुठेच एक्झिस्ट करत नाही, कारण हा जो ग्रुप आहे हा इन्फॉर्मल ग्रुप आहे. ठीक आहे, कसा ग्रुप आहे, इन्फॉर्मल ग्रुप आहे. या आता बेसिकली याचं जे हे राहतं, ऑपरेशन राहतं, हे कोण ठरवतं, हे ट्रोयका ठरवतं. ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो ट्रोयका. म्हणजे काय, ट्रोयका म्हणजे त्रिकूट आपण म्हणू शकतो. म्हणजे 3 देश मिळून काय करतात, एक आराखडा तयार करतात, अजेंडा करतात आणि तो अजेंडाला पुढं नेण्याचं काम करतात. G20चे आता ट्रोयकामध्ये कोण कोण असतं, G20चे विद्यमान अध्यक्ष म्हणजे सध्या परिस्थितीत भारत हा विद्यमान अध्यक्ष आहे. आधीचे जे अध्यक्ष आहे ते कोण होते, इंडोनेशिया होतं आणि पुढचा जो अध्यक्ष आहे तो ब्राझील आहे. यांच्या मदतीनं कारभार चालवला जातो. ठीक आहे, भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात ट्रोयकामध्ये अनुक्रमे इंडोनेशिया, भारत आणि ब्राझील यांचा समावेश असेल. आता हा ट्रोयका म्हणजे काय, दरवर्षी जेव्हा एखाद्या नवीन देश राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे घेतो तेव्हा ते कार्य करतेवेळी विद्यमान अध्यक्षपद भूषवणारा देश मागील अध्यक्षपद आणि पुढील अध्यक्षपद भूषवणाऱ्या देशासोबत हातमिळवणी करतो आणि याला एकत्रितपणे आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये, ट्रोयका म्हणून ओळखले जाते. म्हणजे जे काही ऑपरेशन आहे G20चं हे कोण करतं, हे ट्रोयका, जे 3 देश असतात म्हणजे सध्या परिस्थितीत विद्यमान अध्यक्ष, मागील अध्यक्ष आणि पुढच्या वर्षीचा अध्यक्ष, हे मिळून काय करतात, पूर्ण त्याचं एजेंडा ठरवणं किंवा आराखडा तयार करणं असं काम हे करतात. हे गटाच्या एजेंड्यातील निरंतरता आणि सातत्य सुनिश्चित करते. म्हणजे याच्यामुळे काय होते, की जे कन्सिस्टन्सी आहे एजेंडामध्ये ती कन्सिस्टन्सी मेंटेन व्हायला मदत करते. आता हे बघा, 2022 जे अध्यक्षपद होते ते कोणाकडे होतं, इंडोनेशियाकडे होतं. सध्या परिस्थितीत भारताकडे 2023 आहे आणि ब्राझीलकडे 2024 आहे. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो, या 3 राष्ट्रांच्या त्रिकुटाला आपण ट्रोयका म्हणून संबोधतो. G20 द्वारे कोणत्या प्रकारच्या समस्यांचे निराकरण केले जाते. आता कोणत्या समस्या आहेत हे बघा, प्रामुख्याने तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल की जे आर्थिक समस्या आहे त्या आर्थिक समस्या त्या प्रायोरिटी आहे. म्हणजे प्रायोरिटी बेसिसवर आर्थिक समस्यांचं निराकरण करण्यासाठी त्याची पहिली प्राथमिकता आहे. त्या व्यतिरिक्त सुद्धा जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्दे पहिले केले जातात. त्याच्या व्यतिरिक्त आर्थिक बाजार, कर आणि वित्तीय धोरण, व्यापार, शेती, रोजगार, ऊर्जा, भ्रष्टाचार विरोधी लढा, नोकरीच्या बाजारपेठेत महिलांची प्रगती, शाश्वत विकासासाठी 2030चा एजेंडा, हवामान बदल, जागतिक आरोग्य, दहशतवाद विरोधी कारवाईसाठी काय केलं पाहिजे, सर्वसमावेशक उद्योजकता, या
इत्यादी बाबींवर सुद्धा काय केलं जातं, G20 मध्ये तिथं डिस्कशन केलं जातं आणि त्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी तिथं विचार विनिमय केला जातो. आता G20चे स्ट्रेंथ्स आणि अचिव्हमेंट्स काय आहे, त्यांनी आतापर्यंत काय अचीव्ह केलंय ते आपण इथं बघूया. सर्वप्रथम आहे की हा जो ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो G20चा, हा फ्लेक्झिबल आहे. यालाच मराठीत आपण लवचिक ग्रुप म्हणतो. आता फ्लेक्झिबल म्हणजे काय, की यामध्ये केवळ 20 देश आहे, जगातले सर्वात शक्तिशाली 20 देश आपण म्हणू शकतो. तर या 20 देशांमध्ये जी निर्णय घेण्याची क्षमता आहे ती खूप फास्ट होऊन जाते. आता आपण एक युनायटेड नेशनचं म्हटलं, संयुक्त राष्ट्राचं आपण उदाहरण घेतो म्हटलं, 190 पेक्षा जास्त देश तिथं आहे. म्हणजे तिथं जर कुठला आपल्याला निर्णय घ्यायचा असेल तर सगळ्यांचा कन्सेन्सस होणं किंवा एकमत होणं फार महत्त्वाचं आहे. आणि 190 देशांचं एकमत फार कठीण आहे. तर इथं काय होतं, 20च देश असल्यामुळे डिसिजन फास्ट घेण्यात येतं. G20 तत्पर निर्णय घेण्यासाठी आणि नवीन आव्हानांशी जुळवून घेण्यासाठी पुरेसे सफळ आहे. दुसरं, हे जे आहे कसं आहे, इन्क्लुझिव्ह आहे किंवा याला आपण म्हणतो सर्वसमावेशक आहे. ठीक आहे. आता सर्वसमावेशक याच्यासाठी आहे की याच्यामध्ये निमंत्रित देश सुद्धा असतात, जे G20चे आहे, म्हणजे 20 सदस्य आहेत येतं राहतीलच, निमंत्रित देश सुद्धा राहतील, आंतरराष्ट्रीय संस्था सुद्धा याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात आणि नागरी समाज संघटना या सुद्धा आहे. म्हणजे कोणत्याही आव्हानं यांच्या समोर आले तर ते डिसिजन घेताना पूर्ण ब्रॉडर अँगलचा विचार तिथं केला जातो. ठीक आहे. म्हणजे व्यापक दृष्टिकोन प्राप्त होतो. म्हणून याला काय म्हणतात, या ग्रुपिंगला आपण इन्क्लुझिव्ह ग्रुपिंग सुद्धा म्हणतो. सर्वसमावेशक निर्णय घेतले जातात. त्यानंतर कोऑर्डिनेटेड ऍक्शन असते. G20ने आंतरराष्ट्रीय वित्तीय नियामक प्रणाली मजबूत करण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. इंटरनॅशनल फायनान्स रेग्युलेटरी बॉडीज ज्या आहेत त्यांना स्ट्रेंथन करायसाठी G20चा खूप मोठा हातभार आहे, ज्यामध्ये सर्व देशांमधील चांगल्या समन्वयाचा समावेश आहे. म्हणजे कोऑर्डिनेशन खूप चांगल्या पद्धतीने होतं 20 राष्ट्रांमध्ये. खासगी क्षेत्रातील वित्त स्रोत कमी होत असताना बहुपक्षीय विकास बँकांकडून 235 अब्ज कर्ज $US देण्यास मदत केली. G20ने ट्रेड फॅसिलिटेशन कराराचा मंजुरीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तर अशा प्रकारचे हे जे करार आहे हे 2030 पर्यंत जर यांची अंमलबजावणी जर प्रॉपर पद्धतीने झाली तर जगाच्या GDP मध्ये जवळपास 5.4 ते 8.7% दरम्यानची काय होऊ शकते, वाढ होऊ शकते, असा कोणाचा अंदाज आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो. आता G20 समोरील आव्हाने कोणते कोणती आहे. ठीक आहे. आता आव्हाने सर्वप्रथम हे आहे की हा जो ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण आधीच बघितलं की हा कसा आहे, इन्फॉर्मल ग्रुप आहे. ठीक आहे. तर इन्फॉर्मल ग्रुप असल्यामुळे काय की याचं अंमलबजावणीचं कोणतंही एक प्लॅटफॉर्म नाहीये, कोणतीही अंमलबजावणी यंत्रणा याची नाहीये. म्हणजे प्रत्येक राष्ट्राला स्वतःच्या बेसिसवर त्यांना जसं वाटतं तसं ते काय करू शकतात, अंमलबजावणी करू शकतात. पण बंधनकारक कोणतीच गोष्ट नाही, म्हणजे एन्फोर्सेबल नाहीये. दुसरं, कायदेशीर बंधनकारक नाही, लिगल बाइंडिंग नाहीये. हा फक्त 20 सदस्यांचा सल्लागार गट आहे. ठीक आहे. कसा आहे हा, सल्लागार गट आहे. ठीक आहे. त्यानंतर हितसंबंधांचे ध्रुवीकरण हा सर्वात मोठा मुद्दा सध्या परिस्थितीत या G20ला भेडसावत आहे. आता हितसंबंधांचे ध्रुवीकरण आपण याला इंग्रजीमध्ये पोलरायझेशन ऑफ इंटरेस्ट म्हणतो. आता पोलरायझेशन ऑफ इंटरेस्ट जर इथं मी एलॅबोरेट करतो म्हटलं तर सर्वप्रथम रशिया युक्रेन वॉर. ठीक आहे. आता रशिया युक्रेन वॉर होत आहे, त्यामुळे काय की पाश्चिमात्य देशांचा जो गट आहे तो गट काय म्हणतो की रशियाला तिथे इन्व्हाइट करू नका बा. का बरं, कारण रशियाने इन्व्हेजन केलंय, घुसखोरी केली आहे युक्रेनमध्ये. तर त्यामुळे आता जे सध्या परिस्थितीत जे काही युद्ध चालू आहे त्याच्यासाठी सर्वस्वी कोण जबाबदार आहे, रशिया जबाबदार आहे, अशी धारणा पाश्चिमात्य राष्ट्रांची आहे. तर तिथं एक गट समोर पडतो, म्हणजे रशिया एकीकडे आणि दुसरीकडे पाश्चिमात्य गट. ठीक आहे. दुसरीकडे जर बघितलं आपण तर चायनाचं जे काही एक स्वतःचं एक इमर्जन्स होत आहे किंवा स्वतः एक चायना ज्या पद्धतीनं स्वतःला दर्शवतोय पूर्ण जगामध्ये, त्यामुळे पाश्चिमात्य राष्ट्रांना भीती आहे, प्रामुख्याने अमेरिकेला. ठीक आहे. तर एक त्याचा सुद्धा एक चायना आणि अमेरिकेचा एक दुसरा इश्यू आहे. तिसरं, नॅटोचं एक्सपान्शन. ठीक आहे. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन हा जो एक सुरक्षा समूह आहे याचं जे एक्सपान्शन होत आहे ईस्टकडे, पूर्वेकडे, तर त्यामुळे सुद्धा रशियाला धोका आहे. ठीक आहे. त्याचंच एक म्हणजे ते एक कारण आहे की रशियाने कुणावर अटॅक केला, युक्रेनवर अटॅक केला. म्हणजे एकंदरीत या सगळ्या बाबींना आपण जेव्हा बघतो त्यावेळेस आपण म्हणू शकतो की हितसंबंधाचं काय होत आहे, ध्रुवीकरण होत आहे, म्हणजे त्यालाच आपण पोलरायझेशन ऑफ इंटरेस्ट म्हणू शकतो. त्यानंतर जागतिकीकरण हा आता चांगला शब्द राहिलेला नाही आणि बहुपक्षीय संघटनांसमोर विश्वासार्हतेचे संकट आहे. आता बेसिकली जागतिकीकरणाच्या विरोधातली लाट सध्या परिस्थिती संपूर्ण जगामध्ये चालू आहे. आता आपण जर बघितलं तर अमेरिकेमध्ये मागचे जे त्यांचे राष्ट्राध्यक्ष होते डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा जागतिकीकरणाच्या विरोधात पावले उचलली होती. इव्हन प्रत्येक राष्ट्र आता स्वतःच्या की म्हणजे जर भारताचं आपण बघितलं तर मेक इन इंडिया आहे, मेक अमेरिका ग्रेट अगेन, मेक इन अमेरिका, असे जे काही इनिशिएटिव्ह चालू आहे हे जागतिकीकरणाच्या विरोधातले इनिशिएटिव्ह आहे. याच्याच विरोधातला एक नवीन कन्सेप्ट आला ज्याला आपण G0 म्हणतो. ठीक आहे. म्हणजे ग्लोबलायझेशन झिरो. ठीक आहे. एव्हरी कंट्री शुड थिंक फॉर देमसेल्फ, अशा प्रकारचं तिथे एक संकल्पना या G0च्या माध्यमातून मांडण्यात येत आहे. ठीक आहे. पुढे जाण्याचा मार्ग काय असू शकतो.
आता आपण एकंदरीत बघितलं की G20चे अचिव्हमेंट्स काय आहे आणि G20चं चॅलेंजेस काय ते सुद्धा आपण इथं बघितले. आता पुढे जाण्याचा म्हणजे वे फॉरवर्ड काय आहे, तर हे बघा, जगाच्या समस्यांवर G20 हा रामबाण उपाय असू शकत नाही. ठीक आहे, सध्या परिस्थितीत रामबाण उपाय नाही, पण ही जे काही मागच्या 10 वर्षातले डेव्हलपमेंट G20 केलेले आहे, ठीक आहे, त्यामध्ये एक दिसून येतं की हे आंतरराष्ट्रीय सहकार्याचे एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले आहे. G20ने IMF, OECD, WHO, जागतिक बँक आणि WTO सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत भागीदारी मजबूत केली पाहिजे आणि प्रगतीवर लक्ष ठेवण्याचे काम त्यांना सोपवले पाहिजे. सर्व सदस्य देशांच्या हितासाठी वैयक्तिक हितापेक्षा जागतिक सहकार्याला प्राधान्य दिले पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आता युक्रेन रशिया सध्या जे युद्ध चालू आहे किंवा अशा प्रकारचे जिथं दोन सदस्य राष्ट्रांमध्ये झगडे जिथं होत असतील किंवा बाकीच्या जगामध्ये कुठेही असे झगडे जर होत असेल तर त्याला काय केलं पाहिजे, त्याला परावृत्त केलं पाहिजे दोन्ही राष्ट्रांना. तर यासाठी संवाद आणि मुसद्देगिरीचा वापर केला पाहिजे. ठीक आहे, इव्हन सध्या परिस्थितीत जे रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे याला सुद्धा संवाद आणि मुसद्देगिरीचा वापर करून तिथं आपण काय केलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. आणि यासाठी भारताचे जे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी यांनी सुद्धा याच्यावर खूप वेळा स्टेटमेंट दिलेलं आहे की संवाद आणि मुसद्देगिरीचा वापर करूनच रशिया युक्रेन युद्ध थांबवलं जाऊ शकतं. व्यापार, अडथळे, निर्बंध, देशांतर्गत संघर्ष, जागतिक शांतता आणि सहकार्याचा पुरस्कार यासारख्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी G20 2023 शिखर परिषदेचा व्यासपीठ म्हणून वापर करण्यावर भारताने लक्ष केंद्रित केले पाहिजे. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टींचं काय, या सगळ्या गोष्टी आता आपण म्हणजे G20च्या माध्यमातून केल्या जाऊ शकतात. आता भारतातल्या G20 परिषदेवरून वाद का झाला, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की भारताला प्रेसिडेंटशिप मिळाली म्हणजे अध्यक्षपद मिळालं, त्यानंतर भारतानं अनाऊन्स केलं की आम्ही जी काही G20ची शिखर परिषद आहे ती आम्ही काश्मीरमध्ये. आता काश्मीरमध्ये घेतल्यानंतर आपले शेजारी राष्ट्र पाकिस्तान झालं किंवा टर्की हे जे राष्ट्र आहे यांनी विरोध तिथं दर्शवला. ही शिखर परिषद काश्मीरमध्ये करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं मांडला होता, पण पाकिस्तान, चीन, तुर्की, सौदी अरेबियानं विरोध दर्शवल्यामुळे दिल्लीत ही परिषद आता होणार आहे. ज्या देशाकडे ही प्रेसिडेन्सी असते त्यांना वर्षभरासाठीचा अजेंडाही ठरवता येतो. तसंच अध्यक्ष या नातानं तो देश इतर काही देशांना पाहुणे म्हणून बोलवू शकतो. आता भारतानं कोणत्या कोणत्या देशांना पाहुणे म्हणून बोलवलं आहे, तर भारतानं बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड्स, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, स्पेन आणि UAE या देशांना हे निमंत्रण दिलेलं आहे. म्हणजे आता सध्या हे जे राष्ट्र हे कोण आहे, हे पाहुणे राष्ट्र आहे. यावर तुम्हाला MPSC राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण G20च्या व्हिडिओमध्ये बेसिकली काय बघितलं की G20 चा उदय कसा झाला. ठीक आहे, G20चं कार्य करण्याची पद्धत कशी आहे. ठीक आहे, G20चं अध्यक्षपद कशा पद्धतीनं कार्य करतं, त्यानंतर त्याचे चॅलेंजेस काय आहे, अचिव्हमेंट्स काय आहे आणि आता पुढे जाऊन G20ला कसं कार्य करायचं आहे, या संबंध बाबींवर आपण या व्हिडिओमध्ये इथं चर्चा केलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम चॅनल दिलेली आहे, तिथून PDF डाउनलोड करू शकता. धन्यवाद विद्यार्थी.